गेल्या वर्षी दिवाळीमध्ये ही साडी घेतलेली होती, पण ही नवीच ठेवलेली होती. त्यामुळं जशीच्या तशीच ठेवलेली होती. घडी पण मोडलेली नव्हती मी. त्यावर्षी फक्त दिवाळीची पूजेपुरती घातली आणि परत काही घातलेलीच नाही. मग यावर्षी विचार केला की याचं नवीन काहीतरी बनवायचं, म्हणून म्हटलं गड्या याचा घागरा बनवून घ्यावा. आणि पटापट हे दिवाळीच्या दिवशी मी सकाळी काम करायला घेतलं घागरा बनवायला. आणि त्याच दिवशी माझ्या चकल्या बनवणं, त्याच दिवशी माझे शंकरपाळे बनवणं हेही चालू होतं. कारण ना चकली शंकरपाळे मी अगोदरही बनवू शकले असते, पण बाकीच्या कामामुळं ते राहूनच गेलं होतं. मग दिवाळीच्या दिवशी हेही बनवून घेतलं सकाळीच. आणि शंकरपाळे जरी असे दिसत असतील, पण खायला चवीला खूपच भारी झाले होते. आणि शेप मला काही एवढा जमला नाही, कारण मी चम्मचनं कट केला. मग संध्याकाळी पूजा मांडून घेतली आणि मग थोडेसे फटाके हे केले, बाहेर मुलांना खेळवलं थोडं. आणि मग थोडी पूजा वगैरे गाड्याच्या वगैरे केल्या. त्याच्यानंतर ना मी तुम्हाला ह्या जे मी घागरा शिवलेला आहे ना त्याचा पूर्ण हे दाखवते. तर असा काहीसा दिसत होता आणि कसा वाटत होता नक्की सांगा. पूर्ण एक साडी लागली मला याला, कारण मी घेर खूप मोठा घेतलेला आहे. आणि ब्लाऊजही मी त्याच्यामधले ब्लाऊज पण नव्हतं शिवलं, तेही ब्लाऊज शिवून घेतला आणि काही पफ स्लीव्ज घेतलेले आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.